नमस्कार, मी प्रेम मुन्नाफळे. आपण बघत आहात जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज जगूया एक नजर. पहिला तुमचं खूप खूप अभिनंदन. जे तुम्हाला शिवसेना खूप मोठी तुम्हाला जिम्मेदार दिलेली आहे, उमेदवारी पण दिलेली आहे. कसा प्रकार तुम्ही पार पाडताय, तुम्हाला आता प्रचार करता वेळेस तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांच्या, काय सांगणार तुम्ही? सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद. मला बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याप्रती. मी नगरपंचायत प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवार आहे आणि बहादुरा शहर आता होत चाललेलं आहे. आधी नगरपंचायत होतं आणि वाढतं शहर, अडथळे पण मोठे आहे. आणि मी माझ्या शिक्षणातून मी MPSCची तयारी करत आहे. त्यानंतर मी समाजकार्य सुद्धा करते. मला असं वाटते समाजकार्य या अंतर्गत मी माझी भूमिका माझ्या गावाबद्दल, म्हणजे आता गाव तर राहिला नाही पण शहरीकरण होत चाललेलं आहे, ज्या मी समस्या माझ्या सोशल वर्क फील्डमध्ये अनुभवल्या आहे त्याच मी माझ्या गावात सुद्धा अनुभवते आहे. तर मी एक बहादुराची नागरिक म्हणून माझं एक कर्तव्य बनते की मी माझ्या गावाचा विकास कसा करावा. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाला सांभाळतो, आपल्या भौतिक गरजा, आर्थिक गरजा आणि ज्या पण काही आपण सांस्कृतिक वगैरे म्हणा आपल्या त्या पार पाडत असतो, त्याचप्रमाणे आपल्या घरासमोरचा परिसर सुद्धा स्वच्छ आहे की नाही, कोणत्या सोयी सुविधा आहे की नाही, दळणवळणाच्या सोयी आहे की नाही. आणि मी लहानपणापासून बहादुरा गावातील रहिवासी असून त्या समस्यांना सामोर जात आहे. मला एक प्रश्न येत आहे का तुमच्या लोकांच्या, नागरिकांच्या असं म्हणत आहे की इथं फक्त रोड बनलेला आहे, डेव्हलपमेंटची अजून काही दिसत नाही आहे. यावर तुमचं काय सांगणार तुम्ही? कारण मी बघत आहे का पाण्याची व्यवस्था, नगर नाल्याची व्यवस्था, इकडे सगळ्या गोष्टी दिसून येत आहे. फक्त काही झालेलं नाही, अपूर्व मुद्दे आलेले आहे, अपूर्व डेव्हलपमेंट आलेलं आहे. पण तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही काय डेव्हलपमेंट करणार आहे, कसं विकास कार्य करणार आहे? माझा पहिला उद्देश तोच राहणार आहे की मी प्रत्येक निवडून आल्यानंतर लोकांप्रती ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या जाणून घेऊ आणि त्यानंतर मी कसं काम करता येईल. कारण मेन म्हणजे रस्ते आणि गटर लाईन्स आणि ज्या पण सांडपाण्याची व्यवस्था आहे ती अपूर्ण, म्हणजे व्यवस्थितच नाही. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास मी आधी ती व्यवस्था करणार आणि त्यांना या समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न करणार. पण माझा उद्देश असा असणार की ज्या शिक्षित महिला आहे त्यांना पुढे नेण्याचा मी प्रयत्न करणार आणि त्या फील्डमध्ये त्यांना काम करण्याची संधी पण देणार. रोजगारचा विषय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मोदी सरकारने म्हणलं 2 करोड लोकांना आम्ही रोजगार देऊ, पण आता तुमच्या बहादुरा क्षेत्रामध्ये अनेक लोक बेरोजगार आताही तसेच आहे. पण यावर तुम्ही रोजगारासाठी तुम्ही काय करणार आहे? मी यंग जनरेशनची मुलगी आहे. मी ज्या परिस्थितीला सामोर जाते आहे, कारण प्रत्येक ठिकाणी हे स्पर्धा परीक्षेचं माध्यम झालेलं आहे आणि प्रत्येक मुलगा किंवा मुलगी असो ती तिची ॲबिलिटी असून सुद्धा ती त्या क्षेत्रामध्ये काम करत नाही आहे. आणि आपण जे आपले सहकारी असतात ते मोठे मोठे अधिकारी म्हणतो आपण, ज्यांच्या नेतृत्वासाठी आपण काम करत आलो आहे, त्यांना ती योग्य संधी देत नाही. फक्त त्यांचा गलत इस्तेमाल करतात आणि त्यांना फक्त आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला कामाला लावून देऊ आणि असं करून देऊ. पण मला जे मी अनुभवलं आहे, मी सध्या आता या परिस्थितीमध्ये तुम्हाला कळवणार नाही, पण मी निवडून आल्यानंतर जी परिस्थिती मी भोगली आहे ती मी तुम्हाला नक्की मीडियाच्या मार्फत मी सांगणार आहे. नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार वोटिंगसाठी? माझं हेच नागरिकांना म्हणणं आहे आणि त्यांना आश्वासन देणं आहे की तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या पैशाला किंवा मी काम करेलच असं आश्वासनाला खोटं म्हणजे जायचंच नाही आहे, बळी पडायचंच नाही. आणि जो व्यक्तिमत्व जे आहे ते कोणताही पक्ष असो, पण व्यक्तिमत्व बघायला पाहिजे आणि जो करूच शकतो, जो शिक्षित आहे, त्याला पूर्ण नॉलेज आहे, अशा व्यक्तीला तुम्ही उमेदवारी द्या. आणि मला नागरिकांना हेच म्हणायचं आहे बहादुरातील की तुम्ही तुमचं अमूल्य मत, कारण आपण एक जरी चुकी केली तर ते वर्षभर किंवा 5 वर्ष भोगावी लागेल. त्यासाठी मी तुम्हाला असं आवाहन करते की तुम्ही योग्य व्यक्तीला योग्य मत द्या आणि त्याला पण संधी द्या की ते काम करू शकणार. माझा पक्ष शिवसेना, माझं चिन्ह धनुष्यबाण आणि शिंदे गट आहे. तर मी नागरिकांना हेच म्हणायचं आहे की मला तुम्ही
खूप मतांनी निवडून द्या आणि आपण विकास घडूया.